आषाढी एकादशी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू झाली आहे। मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार आहेत या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलंय। आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे। मात्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यानं कार्तिकीची महापूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे अजित पवार यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे करणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री दोन पण पूजेचा मानकरी कोण अशी चर्चा आता पंढरपुरात रंगली आहे। यापूर्वीही 2017 मध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता असताना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा झाली होती। त्याच पद्धतीने जरी आचारसंहिता लागली तरी निवडणूक आयोगाच्या परवानगीने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येणार आहे। यात नेमके कोणते उपमुख्यमंत्री कार्तिकी एकादशीची महापूजा करणार याचा निर्णय मात्र सरकार अर्थात विधी आणि न्याय विभागाकडून होणार आहे। या निर्णयानंतरच मंदिर समिती संबंधित उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी जाणार आहे।